माझं नाव. माझ्या मुलाचं काल ना दोघांचं ते संदीपचं आणि माझ्या मुलाचं काल कशावरनं भांडण झालं मला माहीत नाही. मग आज मिटवीला आम्ही गेलतो. परत त्यांना मी भेटले नाही. आमचं बहिणीचं पोरगं म्हणलं सगळं मिटलं आहे, मावशी राहू दे म्हणला. मग अचानक त्यांना 2 वाजता त्यांना बोलवून ह्यांनी मारच्यापाशी परत लाकडं रॉड सळे 20-25 पोरं येऊन मारले साहेब. आमचं कोण दखल घेतलं नाही. मी पडल्यावर लहान लेकरू येऊन मला सांगितलं की तुमचं पोरं रक्ताने रंबाळ झाले झोपले. तिथं म्हणल्यावर मी घेऊन आले. डायरेक्ट मी इथंच आणले शिविलला. मग आमचं उपचारच चालू नव्हतं आता पुत्र. कशामुळे ते माहीतच नाही साहेब आम्हाला. पैशाबद्दल काही नाही. मित्रामध्ये आता कशामुळे झालं ते बी मला माहीत नाही नीट. किती वाजता झाले हे 2:30 वाजता झाले. त्यांनी 15-20 जण होते. त्यांनी 2 भाऊ त्यांनी बाहेरचे लोक आणलेले रिक्षा तर भरून आणलेले. कशाने मारहाण केली? हे रॉड परत सळे पाईप लाकडं आणि परश्या मार कोणा कुमार बनपट्टे आणि हे सागर पवार. तुमची आता मागणी काय? आम्हाला ना मागणी ना आमचे न्याय पाहिजे. आम्हाला न्याय पाहिजे. माझ्या पोरांचं न्याय पाहिजे. आज व्यक्ती कोण आहे मारणारे ना हे आबू बनपट्टे आणि संदीप बनपट्टे. त्यांनी पैशाच्या त्यांना हे आहे सर कलाप आहेत 2-2. मग त्यांनी याचबडी धंदा करतात, दारू धंदा आहे. मग त्यांनी पैशाच्या जीवावर सगळं उड्या मारतात. आम्ही गरीब कुठून आणणार पैसे? मग आज त्याच्या लहान लेकरं आहे. आज मेलं असलं तर आम्ही कुणाचं धरायचं? हां त्यांनी दोघं पिलते बोलक पिलते. जरा चुकी माझं बोल जरा चुकवता म्हणून काय केलं तर उद्या सकाळी येऊन ना तू भावाला माफी मागायला लावून म्हणला. मी काय केलं आमच्या भावाला फोन लावलो मी. चला बाबा तो चुकाला आपलं चूक झालेलं आहे त्याला माफी मागायला घेऊन गेलो तो. मग गेलं तर सर्वात आम्ही गेलो आम्ही तिथं गेलं काय केलं का मारहाण चालू केलं. आमचे 25-30 लोक होते. कविताने बांबून परश्याने घातलेलं रॉडनं. कशामुळे मारहाण झाली? विनाकारण साहेब काय बी नाही. काय मागणी? काय नाही आम्हाला नाही पाहिजे बघा साहेब. आम्हाला काय बी नको आम्हाला. मग नाही पाहिजे नाही गेलं की आम्ही आंदोलन करणार आम्ही.